मी आहे थोट सावरगाव येथील शेतकरी शिवराज रामदास कोरनोळे. मी लहानपणापासून आमच्या आईवडिलांनी जमीन घेतलेली आहे आणि पूर्वीपासून इथूनच जात ऊस इथूनच गेलेला आहे पूर्वीपासून. मला आज 40 वर्ष झालेत साहेब. तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे, जी उपजिल्हा अधिकारी मॅडमला सुद्धा विनंती आहे माझी, की बाबा माझा पूर्वीपासून इथून ऊस गेलेला आहे. मला 40 वर्ष झालेत मी इथूनच गेलेला आहे. तरी अशी विनंती करणार, हिप्पळगाव सावरगाव थोट शिव आहे साहेब. मला ह्या शिवनं आत्तापर्यंत गेलेलं आहे. 4 माणसं एक तहसीलमध्ये कोतवाल म्हणून आहे, त्यानं माझ्या हातात समधी माणसं आहेत. आणि मी तहसीलदारलाही आणलो तर तहसीलदार माझ्या मनावर पंचनामा करतात. मंडळ अधिकारी नायब तहसीलदार तर माझ्या मनावरच करणार. तहसीलदारसुद्धा डिप्टो जे उपजिल्हा अधिकारीसुद्धा माझ्या मनावर करणार. माझं तिथं ओळखी आहेत म्हणून असं म्हणत आहेत ते. आणि हे दीपक तुकाराम वाकडे असं म्हणत आहेत, मी मास्तर माणूस हा, पैसा माझ्याकडे दुनियाचा आहे, तुम्हाला एकाला मागाचे माणसं आणून 18 करून टाकीन असं म्हणत आहेत. तरी एवढ्या आमच्या घरभराला जेलमध्ये टाकून तुमचं पार इलेवाट लावीन असं म्हणत आहेत. हे आज रोजी आमचा 4 दिवस झालं ऊस जाग्यावर वाळत आहे. पूर्वीपासून आम्ही इथून ऊस घेऊन गेलेला आहे साहेब, वर रोडला तिथून. तर काल जे आमचा ऊस ज्यावेळेस आम्ही भरू लागलो त्यावेळेस आणून JCPनं खड्डे केलेले आहेत, तरी त्याचे आम्ही फोटो काढून घेतलेले आहेत. विनंती आहे मला उपजिल्हा अधिकारी साहेबाला, तहसीलदार साहेबाला, तुमच्या कर्मचाऱ्याला सांभाळून सांगा. आणि हे शिक्षक माणूस आहे दीपक वाकडे, ह्याला सुद्धा व्यवस्थित सांगून जा का. आम्ही शेतकरी माणसं, आम्हाला काही तेवढं समजत नाही. आणि हे माझा ऊस लवकरात लवकर काढून दिला तर ठीक, नसता हे घरबार आमच्या इथं आम्हाला आत्मधन केल्याशिवाय पर्याय नाही. आमचा घरपर्यंत कसा चालावा, लेकरं शिक्षणाचे आहेत, आईवडिलाला दवाखाना आहे, अनेक प्रसंग आम्हाला शेतकऱ्याला सामोरे जावं लागतात. आमचा मालच गेला नाही, उधारीचे पैसे द्यायचे आहेत, खाता बियाचे, आम्हाला कुठून द्यावं. दवाखाना आहे, कोणाकोणते या पैसे घेतलेले आहेत हात उसने, आम्ही ते विदर्भाव कसं करावा. आम्हाला आज ह्या कंडिशनला ऊस गेला तर आम्ही बचलो, नसतं आम्हाला असं बी मरावं लागणार आहे. मग तहसीलमध्ये येऊन आम्ही अंगावर पेट्रोल टाकून आमचे घरभर आम्ही मरू जाणं लेकराबाळा सहित, आम्हाला त्याचे पर्यायच नाही. हां बरं, हिप्पळगाव हळवती शिवरस्ता, हे हिप्पळगाव सावरगाव थोट हे शिवरस्ता पूर्वीपासून गेलेले आहेत आणि नकाशावर आहे शिवरस्ता आहे. येऊन आणखी तुम्ही चौकशी करून बघा. आणि वर हा डांबर रस्ता आहे, आम्हाला डांबर रस्त्यानंच जायचं, आम्हाला दुसरीकडे कुठूनच जायचं नाही. आम्ही इथूनच गेलो इथूनच जायचं, आम्हाला दुसरीकडून कुठूनच जायचं नाही. आम्हाला शिव आहे, शिव सोडून आम्ही दुसऱ्या रस्त्यानं कुठं जात नाही. तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाने निवेदन दिलेलं आहे. हां, आणि एक आहे उपजिल्हा अधिकाऱ्याला बी निवेदन दिलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये दिलेलं आहे, आणि तहसीलदार मॅडमला सुद्धा निवेदन देऊन आमच्याकडे ओशी आहे. हां, तरी आणखी पत्ता नाही आलेला आहे त्याचा, साधा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा झालेला नाही. तात्काळ निर्णय घ्यावा, असं आमच्या आत्मदहन होईल तहसीलमध्ये येऊन अंगावर पेट्रोल टाकून. हे साहेब म्हणजे आज हे काय हिप्पळगाव शिव, हे सावरगाव शिव रोड, हे आज 25 वर्ष झालं आम्ही ऊस लावता. आजच काय नवीन नाही लावायला, ते इथूनच जातं ह्याच वाटेनं. आणि आता हे JCP आणून हे काय ह्या दोघा चौघानं खोदकाम केलेलं आहे. माझं ट्रॅक्टर अडलेलं आहे, इथं ट्रॅक्टर हे केलेलं आहे, सगळे माझे मजूरदार इथून गेले. मी कसं करू, काय नाही, काय सुधारणा गेले मला. हां, हे काय ऊस बघा सगळा वाळून चालाय, तिकडे काय तोडलेला आहे, काय उभा राहून गेलाय. बघा आता हे कसं न्याय देणार ते तुम्ही, लवकर म्हणजे न्याय काढा. हे इथून शिवरोड आहे, हिप्पळगाव पलीकडून आहे, अलीकडून सावरगाव आहे. ह्या दोन्हीमधून माझा 25 वर्ष झालं ऊस गेलेला आहे साहेब. मला आज कुणीकडे काय सुधारणा गेली. माझा ऊस 4 दिवस झालं वाळलेला आहे. मी कुठं करून एवढा मोठा संसार केलेला आहे, मला काही सुधारणा गेले. तुम्ही लवकर माझी न्याय काढा. मी फुलबाई रामदास कोरनोळे हाव, तुम्हाला अशी एवढी माझी विनंती आहे. मी बाई माणूस हाव, मला तिथपर्यंत याचा करू नका. मी आत्महत्या करायला तयार झालेली हाव. माझे 2-3 मुलं, 2 सुना, मालक, मी 6 त्याचे लेकरं बाळ आहेत लहान लहान शाळेचे, सगळे येऊन तुमच्या तहसील पुढे आम्ही आत्महत्या करायला तयार झालेली आहो. मी बघा साहेब, तुम्हाला काय. रामदास कोरनोळे, सावरगाव थोट, शेतकरी. मी पूर्वीपासून ह्या शिवनं ऊस माझा जात होता. आज ह्या तारखेला ऊस माझा आडीला गेला आहे आणि भलतंच ऊसाचं नुकसान होत आहे. आपलं 4 माणसानं माझा ऊस खड्डे पाडून, JCP आणून खड्डे पाडून, जागी 2-4 ठिकाणी खड्डे पाडल्यात आणि रस्ता अडवणूक करून माझे लेबर लोक 2 दिवस राहून
निघून गेले किती दिवस राहावं म्हणून. अजून अर्ज केलं तहसीलमध्ये, ठाण्यामध्ये अर्ज करून, हां कलेक्टर ऑफिसला सुद्धा अर्ज करून अजून माझ्या ऊसाकडे कोणी दखल घेतली नाही. हां कसं चालावं? असा कसा आमचा परपंच चालावं. 6 लेकरं आमचे शिकायला आहेत. आम्ही दोघं नवरा बायको म्हातारे झाला, गुडघे थकले आहेत. हां मुलं आहेत, हे सून आहे, हे आमची मंडळी आहे. हे एवढे माणसं एवढे असून एवढं ऊसाचं वाटोळं कसं आम्ही भागवावं, कसं खर्च करावं, लेकराचं शिक्षण कसं करावं, आमचा दवाखाना कसं करावं, आज आमचे गुडघे चालू देण्या गेल्यात, हे घर परपंच कसं करावं. नाही निकाल दिला तर आम्ही तहसीलला येऊन पेट्रोल अंगावर टाकून आत्मध्यान करू, आमचे सगळे लेकरं बाळं सगळे हे करू म्हणे. असं हे 4 माणसांनी आमचा रस्ता रोको केलेला आहे. आजपर्यंत रस्ता रोखविला नाही, बरी खणून ठेवल्या JCPनं. हां आज माझ्यावर पूर्वीपासून गेलेला ऊस आज तारखेला ऊस रोखलेला आहे. 4 दिवस झाले. हां नमस्कार, मी सावरगाव थोट येथील शेतकरी आहे. आज माझ्या शेतामध्ये 4 दिवस झालं ऊस पडलेला आहे. शेतकऱ्यानं मुद्दाम शिवरस्ता, मी 25 वर्षापासून ऊस इथूनच जात होता शिवरस्त्यानं, हिपळगाव आणि सावरगाव थोट. त्या रस्त्यानं जाताना 4 शेतकऱ्यांना आपला ऊस अडविलेला आहे. त्या शेतकऱ्याची नावं आहेत दीपक वाकडे, तिथून प्रशांत भुरे, वरी मनोज भुरे, गोविंद भवाळ, पांडा भवाळ, डिगा भवाळ या शेतकऱ्यानं तहसीलमध्ये नोकरी तहसीलमध्ये असताना पांडा भवाळला त्या शेतकऱ्यानं आपला ऊस अडवणूक केलेली आहे. 4 दिवस झालं ऊस शोका ह्या प्रकारचा पडलेला आहे. और तिथं 2-3 ठिकाणी लवणं काढून ऊसाची गाडी भरताना 2-3 ठिकाणी लवणं येऊन काढले JCP आणून. हा शेतकऱ्याचा अन्याय बघा, आणि आपल्यासाठी काय न्याय द्यायचे ते तहसीलदार साहेब मॅडम, जिल्हा अधिकारी, उपाध्यक्ष, उपजिल्हा अधिकारी मॅडमने आम्हाला काय न्याय द्यायचे हे द्यावे. आम्ही काही ह्या नाहीतर आम्ही आत्मदहन करायला तहसीलमध्ये आत्मदहन करण्यासाठी पूर्ण परिवार घेऊन येऊन पेट्रोल घेऊन आम्ही त्याची आज 4 दिवस झालं आमचा ऊस पडून काय करावं आम्ही हेच काय आम्हाला